म्हटलं जातं आणि ते खरं आहे की आईवरती खूप कविता होतात, कथा होतात, लेखन होतं, गाणी केली जातात, पण बाबांसाठी किंवा घरातल्या कर्त्या पुरुषावरती फारसं काही बोललं जात नाही. आणि हे अगदी खरं आहे. बघा ना, जेव्हा मुलगा मोठा व्हायला लागतो तेव्हाच त्याला आई बाबा सांगतात, चांगले मार्क मिळवायचे, चांगली नोकरी मिळवायची, कारण उद्या तुला तुझ्या संसाराची जबाबदारी घ्यायची आहे. आम्ही काही तुला आयुष्यभर पुरणार नाही आहोत. तेव्हापासूनच त्याला टेन्शन यायला लागतं की नाही, हे सगळं आपल्याला करायचं आहे. बरं, त्यात सुद्धा लहान भावंड असतील तर त्यांचीही जबाबदारी नकळत त्याच्यावर पडते, आईवडिलांची जबाबदारी असतेच आणि स्वतःच्या संसाराची जबाबदारी. तो बिचारा सकाळी उठल्यापासून त्याच्या डोक्यात एकच विचार असतो, त्याचं डोकं दुखतंय का, पाय दुखतायत का, त्याला बरं नाहीसं वाटतंय का, हा विचार न करता तो ऑफिस गाठतो. कारण त्याला लेटमार्क लावायचा नसतो, आणि लेटमार्क जर का लागला 2-3 वेळा तर एका दिवसाचा पगार कट होईल, आणि मग भागवायचं कसं हा त्याच्या डोक्यात विचार असतो. म्हणून धावत असतात. संध्याकाळी आल्यानंतर सुद्धा त्यांच्या डोक्यात हाच विचार असतो की उद्या आपल्याला काय करायचं आहे. बरं, एखाद्या वेळेला मुलाने सांगितलं की मला ह्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायची आहे. मुली म्हणाली नाही, मला लग्नात असं पाहिजे. मुलगी असेल तर दागिने करा, बायकोला एखादा दागिने करा. सेल लागला असेल तर बायको सांगते मला उद्या सगळ्या मैत्रिणींबरोबर सेलमध्ये साडी घ्यायला जायचं आहे. प्रथम त्याच्या डोक्यात विचार येतो, आपल्या खिशात किती पैसे आहेत, बँक बॅलन्स किती आहे, या सगळ्याची आपण पूर्तता करू शकतो का. आता लग्न झाल्यानंतर मुलीला विचारलं जातं की बाई, तू सासरी सुखात आहेस ना, नवरा चांगला आहे ना, कशी आहेत माणसं. पण त्या मुलासाठी सुद्धा ही मुलगी नवीनच असते. पण किती वेळा मुलाला प्रश्न विचारले जातात की बाई, ती चांगली वागते का, किंवा तू सुखात आहेस का तिच्याबरोबर, तुला काही होत तर नाही ना, ऑफिसमध्ये बॉसचे तर त्रास नाही आहे ना, तुला काही काळजी आहे का, तुला काही दुखतं आहे का. एकदा तरी शांतपणे बसून त्याच्याजवळ बसून विचारा त्याला, बघा त्याच्या डोळ्यात पाणी येईल. सगळ्याची पूर्तता करता करता किती दमछाक होत असते त्या माणसाची, हे आपण विचारातच घेत नाही. बायको, मुलं सांगतात आम्हाला ह्या हॉटेलमध्ये खायला न्यायचं आहे, मुलं सांगतात मला पिझ्झा बर्गर खायचं आहे, बायको म्हणते मला पाणीपुरी खायची आहे. पण पुरुषाने कधी हट्ट केलेला ऐकलाय की मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, आज आपल्याला हे खायचं आहे, मला ते खायचं आहे. कधीच नाही. तो उलट बायका मुलांची कशी पूर्तता होईल, त्यांचं कशा इच्छा पूर्ण करता येतील ह्याचाच विचार करत असतो. लग्न करण्यात मुलांना नवीन फॅशनचे कपडे, बायकोला नवीन जी ट्रेंड असेल साडीचा ती साडी घेणं, एखादा दागिना घेणं. पण फारसे कपडे पुरुष आपल्या घेत नाहीत, आपल्यासाठी कधी घेत नाहीत. कारण त्यांना असं वाटतं उगाच नको खर्च, आहेत ना इकडे भरपूर कपडे, कशाला उगाच खर्च. म्हणून मला नेहमी वाटतं की पुरुष असला म्हणून काय झालं, त्याला मन आहे, त्याला भावना आहेत, त्याला इच्छा आहे, याचा थोडासा तरी विचार करायला हवा आपण. कारण उद्या रिटायरमेंटनंतरसुद्धा आपल्याला बायकोचं, घरातल्यांचं सगळं भागेल ना. उद्या सून आली तर म्हणेल आमच्याच जीवावर तुम्ही राहताय, तुमचे पैसे कुठे आहेत, त्याचीही पूर्तता त्यांना करायची असते. आयुष्यभर ह्याच ओझ्याखाली हा पुरुष असतो. आणि म्हणून मला नेहमी वाटतं की थोडासा तरी कर्त्या पुरुषाचा म्हणजे बाबांचा विचार करायला हवा. थोडंसं तरी त्यांच्याजवळ बसून त्यांना विचारा की काय रे बाबा, तुला काही होत नाही आहे ना, तुम्ही बरे आहात ना, आम्ही आहोत सगळे तुमच्याबरोबर, कमी असेल तर असू दे, जे असेल ते वाटून खाऊ, एवढं जरी म्हणलात ना तरी बघा त्याच्या डोळ्यात पाणी येईल. कारण त्याला हेच अपेक्षित आहे. एकदा करून तर बघा, छोटीशी गोष्ट आहे, काय करायला हरकत आहे, हो की नाही. धन्यवाद.